हॅलो डिअर स्टुडंट्स, आता आपल्याला ग्रॅव्हिटेशनल सेल्फ एनर्जी म्हणजे काय ते आपल्याला बघायचं आहे. काही डेफिनेशन्स आपण बघितल्या होत्या. आता पुढची डेफिनेशन आपल्याला बघायची आहे ग्रॅव्हिटेशनल सेल्फ एनर्जी. ती काय आहे? द पोटेन्शियल एनर्जी ऑफ द बॉडी इट सेल्फ इज कॉल्ड इट्स सेल्फ एनर्जी. बॉडीमध्ये जे पोटेन्शियल आहे, जितकी पोटेन्शियल एनर्जी आहे त्याला काय म्हणू शकतो आपण? बॉडीची सेल्फ एनर्जी म्हणू शकतो. ओके, आता जर आपल्याला ग्रॅव्हिटेशनल सेल्फ एनर्जी कॅल्क्युलेट करायची असेल तर काय प्रोसिजर आहे बघू. लेट अस कन्सिडर अ बॉडी ऑफ मास m, capital M, which consists of small n number of particles which are initially separated infinite distance from each other. म्हणजे काय? एक बॉडी आहे ज्याचा मास कॅपिटल M इतका आहे आणि विच कन्सिस्ट ऑफ अ स्मॉल n नंबर ऑफ पार्टिकल्स, आणि ती n नंबर ऑफ पार्टिकल्स पासून बनलेली आहे. अशी बॉडी आहे की जिचा मास कॅपिटल M आहे आणि स्मॉल n नंबर ऑफ पार्टिकल्स पासून ती बनलेली आहे. विच आर इनिशियली सेपरेटेड इनफायनाइट डिस्टन्स फ्रॉम इच अदर. ते जे पार्टिकल्स आहे, n नंबर ऑफ पार्टिकल्स आहे, ते काय आहे? इनिशियली सेपरेट केलेले आहेत एकमेकांपासून, सेपरेटेड ॲट इनफायनाइट डिस्टन्स पासून. खूप लांब लांब डिस्टन्समध्ये. इनफायनाइट म्हणजे काय? जे आपण कॅल्क्युलेट नाही करू शकत. इनफायनाइट डिस्टन्सवर ते ठेवलेले आहेत. In assembling the body, all particles are brought together during this process. म्हणजे काय? आता आपल्याला त्या पार्टिकल्स पासून जर आपली बॉडी तयार करायची असेल, पार्टिकल्स काय आहे? इन्फायनाइट डिस्टन्सवर आहेत ना, मग तेव्हापासून जर त्यांच्यापासून आपल्याला एक बॉडी तयार करायची आहे तर मग काय करावं लागेल? त्या सगळ्यांना एका ठिकाणी आणावं लागेल. इन असेंबलिंग द बॉडी ऑल पार्टिकल्स आर ब्रॉट टुगेदर ड्युरिंग दिस प्रोसेस. The potential energy of the particles is increases. काय होतं? ते सगळे एका ठिकाणी जमा करताना या प्रोसिजरमध्ये काय होईल? द पोटेन्शियल एनर्जी ऑफ द पार्टिकल इन्क्रीजेस. पोटेन्शियल एनर्जी वाढून जाईल. द सम ऑफ द पोटेन्शियल एनर्जी ऑफ ऑल द पार्टिकल्स इज नथिंग बट द सेल्फ एनर्जी ऑफ द बॉडी. आणि त्यांची जी पोटेन्शियल एनर्जी असेल, त्या सगळ्यांची पोटेन्शियल एनर्जीची जी सम असेल त्याला आपण काय म्हणू शकतो? सेल्फ एनर्जी ऑफ द बॉडी. सगळ्या पार्टिकल्सची पोटेन्शियल एनर्जी, त्याची सम इज नथिंग बट द सेल्फ एनर्जी ऑफ द बॉडी. ओके, लेट mi mj आर द मास ऑफ एनी टू पार्टिकल्स विच आर सेपरेटेड बाय द डिस्टन्स rij. म्हणजे काय? दोन पार्टिकल्स घेतले आपण, mi आणि mj. स्मॉल mi आणि स्मॉल mj are the mass of any two particles which are separated by the distance rij. Thus the self energy of the body is, मग ते दोन पार्टिकल्स जे आहे ते सेपरेट केलेले आहे rij इतक्या डिस्टन्सनी. मग सेल्फ एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे? सेल्फ एनर्जी इज इक्वल टू -1/2 समेशन i इज इक्वल टू 1 to n समेशन j इज इक्वल टू 1 to n capital G mi mj rij. ओके, हिअर i इज नॉट इक्वल टू j. इथे जर i इक्वल टू j असता तर आपल्याला असं सॉल्व करता आलं नसतं. दॅट्स वाय हिअर i इज नॉट इक्वल टू j. हिअर 1/2 इज टेकन फॉर द पेअर. ओके, आपण इथे 1/2 का बरं घेतलेला आहे? आपण तर फक्त समेशन बद्दलच बोललो होतो, कारण इथे आपण पेअर घेतलेली आहे. ओके, दोन पार्टिकल्स मधली इंटरॅक्शन काढायची आहे. दॅट्स वाय आपण दो पेअर घेतलेली आहे, आय आणि जे, वेअर आय इज नॉट इक्वल टू जे. बिकॉज I is not equal to j because is not a pair. Negative sign indicate that during the assembling of the body some amount of energy released. म्हणजे काय? मायनस साईन इथे का बरं दिलं? जेव्हा आपण बॉडी या पार्टिकल्स पासून बनवतो आहे तेव्हा ऍक्च्युली होऊन काय राहिलं? जी एनर्जी आहे ती काही रिलीज होते आहे, बाहेर निघते आहे, म्हणजेच काय? लॉस होते आहे. आणि दॅट्स वाय आपल्याला या फॉर्म्युल्यामध्ये समोर 1 घ्यावा लागलाय. सो सेल्फ एनर्जीचा फॉर्म्युला काय आला? सेल्फ एनर्जी इज इक्वल टू -1/2 समेशन i इज इक्वल टू 1 टू, म्हणजे समेशन 1 to n. दुसरं j इज इक्वल टू 1 समेशन 1 to n g mi mj rij. दिस इज द ग्रॅव्हिटेशनल सेल्फ एनर्जी. ओके.